या जगामध्ये जे जे म्हणून काही आहे ते सगळं ईश्वरानं व्यापलेलं आहे, ईश्वरानं वेढलेलं आहे. ईशावास्यम इदं सर्वम. आता हे वाचत असताना ज्ञानेश्वरीचे जे नेहमीचे वाचक आहेत किंवा जे त्याची साधना करतात ज्ञानेश्वरीची, त्यांच्या मनामध्ये येते 12व्या अध्यायातली 213वी ओवी, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर. सारं ईश्वरानं वेढलेलं आहे. हे वाचत असताना आठवतंय काय? हे विश्वची माझे घर. आता मुळामध्ये या 12व्या अध्यायामध्ये तत्वाची चर्चा नाही किंवा ईशावास्याचं कुठेही त्याचं प्रतिबिंब त्या 12व्या अध्यायात पडलेलं नाही. श्लोक कुठला चालू आहे? तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान्ये प्रियो नरः. या 12व्या अध्यायातल्या श्लोकाचं निरूपण माऊली करतायत आणि तिथे ही ओवी येते. आता कुठला भक्त प्रिय आहे हे भगवंत सांगतोय. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. तुल्य निंदा स्तुती, निंदा आणि स्तुती ज्याला समान वाटतात तो भक्त. आता त्याचं उदाहरण देताना माऊली काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो निंदे ते नेघे, स्तुती न श्लाघे, आकाशा न लागे लेखू जैसा. ज्याला निंदेची काळजी वाटत नाही, स्तुतीमुळे जो हरकून जात नाही, असा माणूस तो मला प्रिय आहे. म्हणजे जो समस्थितीमध्ये आहे तो. आणि त्याला उदाहरण काय दिलंय? आकाशा न लागे लेखू जैसा. म्हणजे पावसाळ्यामध्ये मेघ दाटून येतात, लहान मुलांना वाटतं आकाशाचा रंग काळवंडला, आकाशाचा रंग बदलला, पण मेघ निघून गेल्यानंतर पुन्हा आकाशाचा निलिमा, तो निळा रंग जसा होता तसाच राहतो, कारण आकाशाला कुठल्याही प्रकारचा लेप लागत नाही. याचाही उल्लेख मांडुक्य उपनिषदाच्या कारिकांमध्ये आलेला आहे की यथा वै बालानाम गगनम मलिनो भवती मलैः, की ज्याप्रमाणे आकाश मळलं असं मुलांना वाटतं, त्याप्रमाणे आत्मा सुद्धा मलिन झाला असे इतरांना वाटतं. असे ती कारिका आहे. पण त्याच्यामध्ये हाच विषय आहे की आकाशाला लेपू लागत नाही. हे तुल्य निंदा स्तुती मौनी बद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संतुष्टाबद्दल काय सांगतात? तर जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारुखे, पाऊस आवण न चुके समुद्र जैसा. खूप पाऊस पडला म्हणून नदी दुथडी भरून वाहते, पाऊस कमी पडला म्हणून नदी आटते, पण पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला समुद्रावर काहीही परिणाम होत नाही. दुष्काळामध्ये सुद्धा समुद्र आटलाय असं आपल्याला कधीही ऐकायला येत नाही. माऊली म्हणते की संतुष्ट कसा असावा? तर समुद्रासारखा असावा. आणि स्थिरमतीबद्दल सांगताना ज्ञानेश्वर महाराज लिहितात, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर. स्थिरमती, स्थिर बुद्धी कुणाची? तर ज्याच्या मनामध्ये येतं की हे सगळं विश्व माझंच आहे, असा माणूस हा स्थिरमतीचा. आजच्या काळात कुणी असं विचारेल की हे सगळंच माझं आहे म्हणणारा माणूस हा अहंभावी नाहीये का? मग तो स्थिरमती होऊन देवाचा लाडका भक्त कसा काय? त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे. मुळात ममई पांशो जीवलोके या विषयावरती किंवा ह्या मुद्द्यावरती माऊलींचा विश्वास. भगवंतांनी सांगितलंय की या जगामध्ये दिसणारा प्रत्येक अंश हा माझाच आहे, याच्यावर विश्वास आहे. आणि सोहम या उपनिषदांच्या वाक्यावर विश्वास आहे. सोहम म्हणजे मी म्हणजेच तो आहे किंवा तो म्हणजेच मी आहे, आणि त्याचेच जर सगळे अंश असतील तर याचाच अर्थ हे विश्व म्हणजे माझंच अंश. आणि म्हणून हे विश्वची माझे घर हे त्याचंच प्रतिबिंब वाटतं. एक प्रश्न जाता जाता नेहमी येतो की हे विश्वची माझे घर का म्हणून? हे विश्वाची माझे असं म्हटलं असतं तरी सुद्धा काही फारसं हे झालं नसतं. घर म्हणण्यामागचं कारण काय? की कदाचित ईशावास्य याच्यामध्ये ते वस आहे की ईश्वर प्रत्येक ठिकाणी वसलेला आहे असाही कदाचित भावार्थ असू शकेल. आणि म्हणून कदाचित ते घर आहे, मी तो जिथे जिथे वसलेला आहे ते सगळंच माझं आहे, म्हणून ह्या विश्वामध्ये संपूर्णपणे मीच राहतो. या ईश्वराचं सर्व व्यापित्व सांगण्यासाठी हे विश्वची माझे घर असं माऊली म्हणाले असतं. पण कुठेतरी ही ओवी वाचत असताना उपनिषदातला ईशावास्यमिदं सर्वम हा मंत्र आठवल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्थिरमतीसाठी ज्ञानेश्वर महाराज हे उदाहरण देतात. कित्येक म्हणजे ह्या ईशावास्यामधला जरी विचार केला तरी सुद्धा हाच विषय थोडासा पुढे न्यायचा म्हटला तरी असाही विचारता येईल की जर सगळंच त्याचं आहे तर माझ्याकडनं घडणारी कर्म सुद्धा त्याचीच आहे. म्हणजे माझं कर्तृत्व उरतच नाही कुठे, कारण मी म्हणजे मी नाहीच आहे, तर मग माझं कर्तृत्व राहीलच कुठे? मग एखादा माणूस असा प्रश्न विचारू शकतो की जर मी कर्ता ठरणारच नसेल तर मी कर्म तरी का करायचं? नाही का? कारण शेवटी कर्त्याला त्या कर्तृत्वासाठी सुद्धा कर्म करावंसं वाटतं. मग जर मी नसेनच, सगळं तोच आणि मी फक्त माध्यम म्हणून असेल तर मी कर्म तरी का करावं? असा प्रश्न जर कोणी विचारला तर ईशावास्यामध्ये लगेच त्याला उत्तर दिलेलं आहे, कुर्वन् नेवेह कर्माणि जिजी विषेत शतम समाहा.